फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्याजवळील 3 किलोमीटर अंतरावरील पुणे दिघी मार्गाच्या जवळच असलेले रिळा आणि पाचोळे या गावामधील पठारावर भरपूर पिवळ्या रंगाची फुलं उमललेली आहेत. जणू काही गोल्डन व्हॅलीज असं शेकडो एकरवर पसरलेले व्हॅली दिसत आहे. या निसर्गरम्य परिसरात आणि निसर्ग संपदा अतिशय निसर्गाने मुक्तपणे उधळलेली आहे आणि हे पठार पाहण्यासाठी आता आम्ही जात आहोत आणि असेच प्रमाणे इतर निसर्गप्रेमी हे पठार पाहण्यासाठी जात आहेत. कवळे या फुलांची मुक्तपणे निसर्गाने उधळण केल्यामुळे या परिसराला सर्व पिवळसर रंग आलेला आहे आणि त्यावर पिवळसर छटेने हा अधिकच निसर्ग आणि हे पठार शोभून दिसतंय. रिळे गावातील ग्रामस्थांनी यासाठी व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद. फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला. सांग तुझा रे तुझा लळा. मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना पाहुणे तुझला हरपून गेलो. अशा तुझ्या रे रंग काळा. गवत फुला रे गवत फुला, गवत फुला रे गवत फुला. टाकलेलं मी बघितलं. पण तेच बघितलं मी, तुला नाही का पाठवलं. अरे खूप छान असं वाटलं. माणगाव मध्ये गोल्डन व्हॅली, पिवळं पठार ऐकूनच धक्का बसला आणि म्हटलं चला जायचं म्हणजे जायचंच बघायला. आणि मी एक फोन केला आणि तू एका पायावर तयार झाली. नाही पण खरंच छान वाटलं, खूप छान वाटलं. इथं आल्यानंतर हे सगळं सौंदर्य, पिवळी फुलं, पिवळं पठार फुललेलं, त्याच्याबरोबर आजूबाजूला येणारे पक्ष्यांचे आवाज. आपण येताना स्वागत केलं ना त्यांनी. हा, मोरांनी अगदी करून आपलं स्वागत केलं. पिवळी पिवळी फुलपाखरं, छोटे छोटे पक्षी, अंड्या पण जाताना किती सुंदर दिसत होता. खरंच किती छान वाटत होतं सगळं बघून. आणि त्यातूनच एक तो मासे घेऊन आला, ते तर आणखीनच वेगळं काहीतरी. खूप छान वाटलं. एकंदरीत वातावरण बघून ना मन एकदम प्रसन्न वाटलं. खरं सांगू, आपल्यासाठी गालीच्या एकदम छान. माणगाव मध्ये असं असणं आणि माणगावकरांना माहिती नसणं हे सगळं वाईट. आपल्याला कुठे माहिती नव्हतंच ना. केवळ त्या अरुण पवारच्या ग्रुपमुळे किंवा त्याने टाकलेल्या फेसबुकमुळे आपल्याला हे कळलं. असंच त्याने टाकावं म्हणजे माणगावच्या जवळपास असे सुंदर सुंदर स्थळं आहेत, प्रेक्षणीय स्थळं म्हणून आपण हवं याला एक. आणि आमच्यासारखे रसिक येतील ना नक्कीच, निसर्ग प्रेमी. खूप आवडलं. धन्यवाद अरुण दादा, थँक्यू. मनापासून धन्यवाद. ओके.